हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर तुम्हाला मी काल सांगितलंच होतं की आमच्या घरी आज एक मंदिर येणार आहे आणि ते फायनली आलेलं आहे. तुम्ही म्हणत असाल अशी मिळण्यासारखी का हसते. माझे मिस्टर मला कोपऱ्यातून बघत होते की हिचं काय चाललंय. त्यांना नव्हतं माहिती की मी ब्लॉग शूट करते. मग चला म्हटलं, मस्त असं घर वगैरे आवरून सगळं घेतलं. आणि गाईज हे बघा माझं मंदिर, वाव मस्त आहे ना. मला हे खूप आवडलं. फ्रेश वगैरे झालं आणि मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली. एकदम मन प्रसन्न झालं. म्हटलं चला आता बाहेर कुठेतरी जाऊन येऊ. मग काय, त्यांना घेतलं, तिला घेतलं आणि निघाले कुठेतरी. कुठं निघाले माहीत नाही, पण निघाले. फायनली आमचं ठरलं कुठं जायचं, पिंपरीमध्ये. मग काय, निघालो आम्ही पिंपरीमध्ये पोहोचलो. तर काय, खूप जास्त गर्दी होती, बाप रे बाप. तसं त्यांना तोंडवर करून बोलले ना पिंपरीत चला, तसंच तोंड खाली करून म्हटलं चला आता वापस आपण घरी जाऊ. तोपर्यंत त्यांना लाईटचं एक शॉप दिसलं. ते म्हणाले आपल्या नवीन मंदिरासाठी आपण काहीतरी नवीन लाईटिंग घेऊया अजून थोडीफार. मग काय, गेलो आम्ही शॉपमध्ये. एक मला ब्ल्यू कलरची लाईटिंग खूप जास्त आवडली. मग आम्ही तीच लाईटिंग घेतलं आणि निघालो. तोपर्यंत मला समोरून आवाज आला, आज जेवण काय बनवणार आहेस. म्हटलं बघू, चला घरी जाऊन बनवते काहीतरी. आवाज आला, चल आपण भाजी पार्सल घेऊन जाऊया, तू चपाती आणि राईस बनव घरी. मग काय, मी खूप खुश झाले. मला जेवण बनवायचा कंटाळा नाही, पण भाजी काय बनवायचा ह्याचा खूप कंटाळा आहे. आणि मला वाटतं मलाच नाही, प्रत्येक लेडीजला, प्रत्येक मुलीला हा खूप जास्त कंटाळा येत असेल की बाबा भाजी काय बनवायची. मग काय, जाऊ दे म्हटलं, काही का असे ना. मस्त अशी आम्ही भाजी वगैरे घेतलो आणि निघालो घराकडे. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. आता चला मी पण खाते आणि झोपते, तुम्ही पण झोपा. बाय बाय, गुड नाईट. ही बघा आमची लाडूबाई, क्यूट आहे ना.